करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आज 91व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. करिअर आणि स्पर्धा परीक्षा या विषयामध्ये आज आपण बघणार आहोत की नोकरीसाठी ईमेल कसा लिहावा. आता काही मुलांना हा प्रश्न पडला असेल, सर हा काही विषय असू शकतो का एखाद्या व्याख्यानाचा की मेल कसा लिहावा त्याच्या पद्धतीने. पण याची गरज खरोखरच आहे, कारण आपण जे काही मेल पाठवतो त्या मेलची सब्जेक्ट लाईन कशी असावी, त्याचा भाषेचा टोन कसा असावा, रायटिंग मध्ये देखील हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा. सीव्ही किंवा रिझ्यूम कसा त्याला अटॅच करावा या लक्षात, कोणते टेम्पलेट वापरायचे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये, आणि जॉब ऍप्लिकेशन, फॉलोअप, थँक्यू, इंटर्नशिप आणि लिव्ह या सगळं कोणत्या चुका टाळायच्या आपल्याला, हे सगळं आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे लक्षात का करावं असं वाटतंय. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल. पुण्यातल्या एका MNC मध्ये नामांकित एका कॉलेजच्या IT पदवीधरनं या ठिकाणी ऍप्लिकेशन केलं होतं. CGPA किती होता? 9.2. म्हणजे तुम्ही समजू शकता तो किती हुशार आहे. त्याच्यामध्ये उत्तम प्रोफाईल होती त्याच्या बाबतीतनं, आणि त्याने ऍप्लिकेशन केलं, प्रोफाईल चांगली होती, पण HR ने त्याला काही इंटरव्ह्यूसाठी बोलवलंच नाही. का? तर त्याने मेल काय लिहिला होता बघा, सब्जेक्ट लाईन मध्ये, हाय सर, जॉब पाहिजे, मी एक फ्रेशर आहे. म्हणजे कसं इंग्लिशमध्ये तुम्ही टाईप करता ना, हाय सर, SIR सर लिहायचं, परत त्या ठिकाणी जॉब पाहिजे, PAHIGA, असं नाही का. तुम्ही इंग्लिशमध्ये मराठीमध्ये चॅटिंग करत असताना इंग्रजी अल्फाबेट्स वापरून जसं लिहिता त्या पद्धतीने त्याची सब्जेक्ट लाईन, आणि खाली काय लिहिलं होतं, मी एक फ्रेशर आहे, मला तुमच्या कंपनीमध्ये जॉब पाहिजे, मी अटॅच CV पाठवला आहे, प्लीज रिप्लाय, थँक्यू. आता 9.2 CGPA असून देखील त्याला बोलवलं नाही, कारण तो ईमेल जो होता तो ईमेल सांगून गेला की तुम्ही काय केलेलं आहे, कसं शिकलेला आहात, लक्षात घ्या. दुसरीकडे त्याच्यापेक्षा कमी 7.8 CGPA असलेल्या एका मुलीला त्याच कंपनीने सिलेक्ट केलं, कारण तिचा मेल अगदी क्लिअर होता, फॉर्मल होता, कॉन्फिडंट होता, आणि त्याने एक व्यवस्थितपणे या ठिकाणी ते ड्राफ्ट केलेलं होतं. हा फरक लक्षात घ्या. म्हणजे CGPA महत्वाचा नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण ते महत्वाचं आहेच. त्याबरोबर तुम्ही जे काही शिकलेलं आहात, जे काय कौशल्य तुमच्याकडे आहे, ते प्रॉपर पद्धतीनं व्यक्त होणं, प्रेझेंट होणं देखील महत्वाचं असतं, आणि तीच पद्धत आपण या ठिकाणी ठरवणार आहोत. लक्षात. कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये तुमच्या मेलची पहिली लाईन जी आहे ती या ठिकाणी फार महत्वाची असते. तुमची ओळख ही ईमेलला होत असते पहिली, लक्षात घ्या. त्यामुळे ती कदाचित पहिली आणि शेवटची छाप तुमची ठरू शकते. ते कम्युनिकेशन कदाचित ओपनिंग ठरू शकतं. तुम्हाला या ठिकाणी त्यातनं चर्चा करायला पुढे बोलवलं जाऊ शकतं, किंवा तिथूनच तुम्हाला रिजेक्ट देखील केलं जाऊ शकतं. आता ज्या वेळेला AI टूल वापरून तुमचं सिलेक्शन व्हायला लागलेलं आहे, त्यावेळेला ही गोष्ट अजूनच महत्वाची आहे. लक्षात घ्या. प्रोफेशनल ईमेल साठीची 8 महत्वाची कारणं लक्षात घ्या. पहिलं, अद्याप तुम्ही कुणाला किंवा तुम्हाला कुणीही बघितलेलं नसतं. तुम्ही कसे आहात, काय आहात, स्वभाव काय हे माहित नसतं. लक्षात घ्या. आणि त्यावेळेला तुमचं रिप्रेझेंटेशन म्हणजे तुमचा तो मेल असतो. म्हणजे तुम्ही म्हणता ना की मला कुणी बघितलेलं नाही, मग फोटोतनं मी दिसलो पाहिजे, म्हणून फोटो चांगला काढण्यासाठी कसं लाईट इफेक्ट, मेकअप या सगळ्या गोष्टी जशा बघत असतात, तेवढंच किंवा त्याहीपेक्षा महत्वाचं असतं की तुमचं फर्स्ट इंटरॅक्शन क्रिएट करणारं, इम्प्रेशन क्रिएट करणारं साधन काय तुमचं, तर प्रोफेशनल ईमेल आहे. लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं फिल्टर, HR ला तुमचा एकट्याचाच मेल येतो का? नाही. दररोज साधारणतः नाही म्हटलं तर 100 ते 500 मेल कमीत कमी वाचू शकत असतात छोट्या कंपनीतले HR. लक्षात घ्या. आणि मग या ठिकाणी बेसुमार मेल जे येत असतात ते डायरेक्टली फॉर्मॅट व्यवस्थित नाही, ते डिलीट करण्याची कमांड देऊन ठेवली असते, ते डिलीट होत असतात. लक्षात घ्या. कम्युनिकेशन स्किलचा तुमचा डायरेक्ट फर्स्ट हँड पुरावाच तो असतो की तुम्ही कसे कम्युनिकेशन करणार आहात, तुमचं स्किल कसं आहे. कंपनी तिथं ठरवते हा आपल्या कामाचा आहे की नाही. लक्षात त्याच्या पद्धतीनं. त्यानंतर तुमचं या ठिकाणी अटेन्शन टू डिटेल दाखवतो, म्हणजे तुमचं किती लक्ष आहे डिटेलिंग मध्ये हे दाखवतं. कॉन्फिडन्स आणि मॅच्युरिटीचं प्रतिबिंब तुमचं त्या मेलमध्ये होत असतं. लक्षात. दुर्दैवानं आज कोविड नंतरच्या काही दिवसांमध्ये मी बघितलं, काही प्राचार्यांशी मी चर्चा केल्या, प्राध्यापकांशी चर्चा केल्या, त्यामुळे मुलांना साधं सुट्टी मागण्याचा अर्ज, परीक्षा उशिरा देण्याचा अर्ज, मार्कलिस्ट मिळवण्याचे अर्ज, हे अर्ज देखील व्यवस्थित लिहिता येत नाही. आता काही ठिकाणी प्रॉब्लेम असा आहे की सिनियर कॉलेज म्हणतं हे काय आमचं काम आहे का, ते खाली कॉलेज मुलांना शिकवायला पाहिजे होतं, ते म्हणतात त्यावेळेला मुलं येतच नव्हती, त्यामुळे मुलं पुढे गेली. अशी जी काय बॅच बाहेर पडलेली आहे, लक्षात, का तुम्ही शेवटची बॅच आता बाहेर पडणार आहात. लक्षात घ्या. प्रॉब्लेम असा आहे
की तुम्हाला कोणत्या सिच्युएशन मध्ये शिकवलं गेलं नाही हा भाग सोडून द्या, पण ते शिकणं गरजेचं आहे, हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तुम्हाला ते स्किल यायला पाहिजे हे लक्षात घ्या. त्यानंतर तुमचा स्वतःचा ब्रँड क्रिएट होत असतो मेलिंग म्हणजे, काय लक्षात, त्या मेलकडे तुमचं तेवढं लक्ष असायला पाहिजे. तुमचं फ्युचर रेफरन्ससाठी त्यात डॉक्युमेंटेशन असतं, तुम्ही ज्यावेळेला पुढे जात असता त्यावेळेच्या लक्षात अशा पद्धतीनं. आणि तुमची करिअर ग्रोथची सुरुवात असते, प्रमोशन, नेटवर्किंग, रेकमेंडेशन्स, लक्षात. त्यामध्ये तुमचं मेलिंग कम्युनिकेशन फार महत्वाचं असतं, लक्षात घ्या. म्हणजे जितकं तुम्ही तुमच्या व्हर्बल कम्युनिकेशनकडे म्हणजे तुम्ही बोलण्याकडे लक्ष देता, प्रेझेंटेशनकडे लक्ष देता, तर प्रेझेंटेशनचा महत्वाचा भाग हा मेलिंग आहे, हे लक्षात घ्या. ते महत्वाचं पाहिजे. प्रोफेशनल मेलसाठीचे 7 असे टप्पे आहेत की जे टाळताच येणार नाही, जे पाहिजेच लक्षात घ्या. पहिला, सेंडर मेल आयडी, तुमचा जो मेल आयडी आहे तो लक्षात आहे, ठीक आहे. आता काय केलं असं, vikas.patil 1995 @gmail.com किंवा coolboy.rocky@gmail.com, princess_pari@gmail.com. यातला कोणता प्रोफेशनल वाटतो तुम्हाला? यातला पहिला जो आपण बघितला की vikas.patil 1995 हा प्रोफेशनल असू शकतो, पण ते coolboy.rocky किंवा princess_pari असे मेल आयडी असू शकत नाहीत, आणि ते वापरायचे नाहीत, लक्षात आहे. ते तुम्ही इन्स्टाच्या अकाउंटसाठी वापरले, इन्स्टा आयडी वापरले, हे ठीक आहे त्याच्या बाबतीत, पण इथं ते चालणार नाहीत, लक्षात येतं. त्याच्यामध्ये फर्स्ट नेम डॉट लास्ट नेम आणि तुमचा जो काय असेल त्या आयडी असं असायला पाहिजे, लक्षात घ्या. सब्जेक्ट लाईन सगळ्यात महत्वाचा भाग असतो. वाचायचं का नाही वाचायचं तिथं ठरतं, लक्षात. म्हणजे सब्जेक्ट लाईन बघून या ठिकाणी तो वाचायचा का तसाच डिलीट करायचं ठरलं जातं, म्हणून या ठिकाणी ऍप्लिकेशन या ठिकाणी फॉर द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पुढे लगेच टाक विकास पाटील. त्या एका ओळीत कळालं पाहिजे बाबा कोण पाठवलंय आणि काय आहे, वाचायचं का नाही वाचायचं, या लक्षात. त्यासाठी करायचं आहे तुम्हाला इंटर्नशिप ऍप्लिकेशन आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपरचं ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन इंटर्नशिप ऍप्लिकेशन डॅश बीटेक कम्प्युटर सायन्स जून 2026. त्या सब्जेक्ट लाईन मध्ये कळालं तुम्हाला इंटर्नशिप पाहिजे आहे, तुमचं शिक्षण काय आहे आणि तुम्ही कधीचे पास आउट आहात किंवा कधी कुठल्या वर्गात शिकताय त्याच्यावरती. फॉलोअप ऑन इंटरव्ह्यू हेल्ड ऑन 15 मे ज्युनियर अकाउंटंट रोल, म्हणजे काय, या तारखेला इंटरव्ह्यू आहे, त्याच्या फॉलोअपसाठी मी या ठिकाणी मेल केलेला आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीला कळतं याच्यात आत जाऊन वाचायचंय काय नाही वाचायचंय. म्हणजे जसं बातमीची हेडलाईन जी बघता ती पत्रकारांना असं शिकवलं जातं की हेडलाईन अशा पद्धतीने बनवायची की ती वाचण्यासाठी वाचकांनी पूर्ण बातमी समजून घेतली पाहिजे, ती उत्सुकता निर्माण करण्याचं काम एका लाईनमध्ये असतं. तसंच मेल लिहित असताना तो मेल अशा पद्धतीचा असला पाहिजे की ते खालचं वाचायला तो प्रवृत्त झाला पाहिजे. पण इथं धोका लक्षात घ्यायचा, मी ही 2 उदाहरणं सांगत असताना, कारण काय, पत्रकार काय वाटेल ते लिहून तुम्हाला खेचत असतात तिकडे, लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणून तुम्हाला असं करून चालणार नाही. म्हणजे ते एक शेवटी प्रश्नचिन्ह टाकलेलं असतं बघा त्यांनी, महाराष्ट्रात होणार मोठा घोटाळा, लक्षात, महाराष्ट्रातला मोठा घोटाळा उघडकीस आला, ही पार्टी अडचणीत आणि प्रश्नचिन्ह, म्हणजे काय, अडचणीत येईल का. मध्ये खाली सगळं वाचलं लक्षात येतं की टायटलचा याचा काही संबंध नाही. असं प्रोफेशनल मेलमध्ये करून चालणार नाही तुम्हाला. जे महत्वाचं काम आहे ते तुम्हाला व्यवस्थित सिंगल लाईन मध्ये मांडता यायला पाहिजे, हे लक्षात घ्या. तुम्हाला या ठिकाणी टायटल मध्ये अगदी शॉर्टकट लिहितात ना तुम्ही, म्हणजे बोलायला जसं घाबरतात तसं. सब्जेक्ट लाईन मध्ये हाय लिहिलेलं असतं, जॉब पाहिजे लिहिलेलं असतं, प्लीज रिप्लाय लिहिलेलं असतं, सब्जेक्ट लाईनच नसते. तुम्हाला काहीतरी अटॅच करून पाठवायचं असतं बघा, तुम्ही मित्रांना फोटो पाठवता, डॉक्युमेंट्स पाठवता, वर काहीच लिहायचं नाही, अटॅच करायचं आणि प्लीज फाइंड अटॅचमेंट पण म्हणत नाही आपण, काय लिहितो PFA आणि पाठवून देतो सगळं त्याच्यामध्ये, लक्षात. हे तुमचं कम्युनिकेशन तिथं प्रोफेशनली होऊ शकत नाही का, फक्त अर्जंट असं लिहिलं जातं त्याच्यामध्ये, या देखील गोष्टी चालत नाहीत, लक्षात घ्या. सब्जेक्ट लाईनचे 4 नियम, पहिला 5 ते 8 शब्द असावेत, दुसरा पोझिशन प्लस तुमचं नाव त्याच्यामध्ये इन्क्लूड असायला पाहिजे, तिसरा रेफरन्स नंबर असेल तर त्यात सब्जेक्ट मध्ये टाकून द्या, आणि सब्जेक्ट लाईन मध्ये स्पेलिंग मिस्टेक अजिबात नको, लक्षात. तिथलं स्पेलिंग मिस्टेक म्हणजे तुमचे दरवाजे बंद, लक्षात घ्या. हे 4 रूल आपल्याला लक्षात असायला पाहिजेत. मग या ठिकाणी आपण अभिवादनानं सुरुवात करतो, म्हणजे कशी, डिअर सर, बरोबर, किंवा हायरिंग मॅनेजर, HR टीम, लक्षात. म्हणजे एकतर त्याचं नाव असेल तर नाव टाका, नसेल तर हायरिंग मॅनेजर पोस्ट टाका किंवा टीम असं टाका, लक्षात. तिथं हे, हाय, हॅलो, लक्षात. रिस्पेक्टेड सर, मॅडम, आता ही जुनी पद्धत झाली, लक्षात, त्याच्या पद्धतीनं. त्यामुळे आता
जे या ठिकाणी शब्द वापरले जात आहेत ते या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने निवडक तुम्ही वापरायचे आहेत हे लक्षात घ्या. याच्यावरचं नाव शक्य असल्यास तुम्ही लिंक्डइन सारख्या प्रोफाईलवर तुम्ही शोधू शकता. माहिती घ्या, तुमचा रिसर्च असणं फार गरजेचं आहे. आता ओपनिंग लाईन मेल मधला महत्वाचा भाग काय की पहिल्या वाक्यात कळालं काय वर आहे ते सब्जेक्ट लाईन मध्ये. मग ओपनिंग लाईन मध्ये ज्या वेळेला याल त्यावेळेला पहिल्या वाक्यात तुम्ही कोण आहात आणि मेल का करता हे कळालं पाहिजे. लक्षात, जसं की आय एम रायटिंग टू अप्लाय फॉर द पोझिशन ऑफ ज्युनियर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऍडव्हर्टाइज ऑन युअर कंपनी वेबसाईट. म्हणजे काय कळालं, मी का अप्लाय करतोय ते कळालं, कोणती पोझिशन आहे ते कळालं आणि कुठली ऍडव्हर्टाइजमेंट आहे ते लक्षात. ठीक आहे. दुसरं काय, थँक्यू फॉर द अपॉर्च्युनिटी टू इंटरव्ह्यू ऑफ द मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पोझिशन ऑन 10th May 2026. लक्षात. तिसरी अजून एखादी स्टँडर्ड लाईन काय, आय कम अक्रॉस युअर जॉब पोझिशन ऑन लिंक्डइन फॉर द डेटा अनालिस्टिक रोल अँड वुड लाईक टू अप्लाय फॉर द सेम. तुमचा पर्पज जो आहे तो कळाला आणि त्याचा रेफरन्स मग त्यांना लक्षात आला. लक्षात. आपण असं म्हणायचं का की मी या पोझिशनसाठी अप्लाय करतोय, जाहिरात तुम्ही काढली तुम्हाला माहित असेल की मी कशा लिहायला पाहिजे, असं चालेल का? तो रेफरन्स तिथे लागायला पाहिजे. लक्षात घ्या. आता बॉडी कंटेंट मध्ये येऊ आपण, त्याच्यावर मुख्य मजकुराकडे येऊ. लक्षात घ्या. स्वतःचं इंट्रोडक्शन, शिक्षण आणि सध्याची स्थिती हा पहिला भाग आहे नोकरीचा मेल लिहित असताना. दुसरं तुमचं स्किल अँड अचिव्हमेंट, तुमचं मुख्य कौशल्य काय, अनुभव काय, प्रोजेक्ट काय, कंपनी कशी शोधलात तुम्ही याविषयी लिहिलं पाहिजे. त्यानंतर क्लोजिंग, रिझ्यूम अटॅच्ड, इंटरव्ह्यूची विनंती किंवा थँक्यू या गोष्टी तुमच्या क्लोजिंग लाईन मध्ये यायला पाहिजेत. लक्षात घ्या. बॉडी कंटेंटचे एकूण या ठिकाणी काही नियम आहेत. ते पहिला नियम की पॅरेग्राफ छोटा असावा, 150 शब्दांसारखाच असा, त्यापेक्षा जास्त मोठा नको. लक्षात घ्या. बुलेट्स पॉईंट मध्ये तुम्हाला तुमचे अनुभव जे आहेत ते बुलेट्स पॉईंट मध्ये टाकता यायला पाहिजेत. लँग्वेज एकदम सिम्पल ठेवायचा प्रयत्न करा. लक्षात घ्या. शेक्सपियरची वाक्य तिथे टाकायची गरज नाही. लक्षात समजलं पाहिजे तुम्हाला. आणि बऱ्याच वेळा काय होतं, अति काहीतरी लिहिण्याच्या नादामध्ये आपल्याकडे चुका होण्याची शक्यता असते. तेवढा जेवढं सिम्पल ठेवता येईल तेवढं ठेवा. लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही आय लीड अ टीम. लक्षात, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तिथं इमोजी टाकून चालतील का? लक्षात, तिथे तुम्हाला शब्दच व्यवस्थित मांडता यायला पाहिजे. सिम्पल लँग्वेज मध्ये या गोष्टी मांडता यायला पाहिजेत. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये या ठिकाणी त्या गोष्टी लिहिलेल्या असायला पाहिजेत. लक्षात घ्या. आता क्लोजरला येऊ आपण, क्लोजिंगला. समाप्ती करतात. लुकिंग फॉरवर्ड टू हायरिंग फ्रॉम यू. लक्षात, आय वुड वेलकम द अपॉर्च्युनिटी टू डिस्कस माय ऍप्लिकेशन इन अन इंटरव्ह्यू. तुम्ही या ठिकाणी काय शेवट करता, तुम्हाला काय अपेक्षित आहे तिथं क्लिअर व्हायला पाहिजे. थँक्यू फॉर कन्सिडरिंग माय ऍप्लिकेशन. आपण या गोष्टीचा समारोप कर. प्लीज रिप्लाय सून असा रिप्लाय चालणार नाही. अर्जंटली वेटिंग, होपिंग टू गेट द जॉब, अशा टॅगलाईन किंवा अशा समारोपाच्या लाईन असून चालत नाही. ती प्रोफेशनल समारोपाची लाईन असायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं तुमचं सिग्नेचर, जेवढं आपण लक्षच दिलेलं नाही. मेलिंग सिग्नेचर किती लोकांनी सेट केलेत, हात वर करा जरा. असं आहे का कुणी केलंय सेट तुमच्या मेलमध्ये सिग्नेचर सेट केले का? कारण आपण तिकडे बघितलेलंच नाही हे लक्षात. त्याच्याबाबतीत कोण हात वर केलाय, माधवी असेल कदाचित. तर काय आहे, बेस्ट रिगार्ड्स विकास पाटील, म्हणजे विकास पाटीलचं नाव घेतलं. मग त्याच्या खाली तुमचं बीटेक इंजिनिअरिंग कम्प्युटर, अलग बीटेक कम्प्युटर इंजिनिअरिंग COEP पुणे. मग त्याच्या खाली गेस मोबाईल नंबर, तुमचा मेल आयडी, लिंक्डइन प्रोफाईल. असा एक फॉर्मॅट तुमच्या मेलमधनं गेला पाहिजे. सिग्नेचर मध्ये तू सेट करून ठेवा. म्हणजे तुमचा मेल जाईल तेव्हा तुम्ही कोण आहात ते कळायला पाहिजे. आता कंपनी ज्या वेळेला मेल करत असते त्यावेळेला त्यांचा लोगो त्यात अटॅच केलेला असतो. लक्षात. डेझिग्नेशन, कारण तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स तिथे जाणं गरजेचं असतं. लक्षात घ्या. सिग्नेचर एकदा सेट करा, ती कायमची वापरता येतं. पहिलं काम आजचं ते असू शकतं की तुमची प्रोफेशनल सिग्नेचर सेट करायची आहे. लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही मेलचे फॉर्मॅट जे आहेत त्यात तुम्ही सर्च करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. फ्रेशर ग्रॅज्युएट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऍप्लिकेशन कशा पद्धतीने असायला पाहिजे, फॉलोअप मेल कशा पद्धतीचा असायला पाहिजे आणि इंटर्नशिप ऍप्लिकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे, याची काही सॅम्पल्स तुम्हाला चांगल्या पद्धतीनं AI वापरून सर्च करता येतील. लक्षात घ्या. कारण हे सर्च करावं, मी आज सांगण्याचं कारण काय की हे तुम्ही बघायला पाहिजे. मला असं वाटतं की तुम्ही याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, तर ते न करता पुढे तुमची तयारी असायला पाहिजे हे लक्षात घ्या. ईमेलचे टेम्पलेट्स मिळतात आपल्याला रेडीमेड, त्याची प्रॅक्टिस करा.
म्हणजे नोकरीच्या ऑफरला या ठिकाणी होकार द्यायचा. काय लक्षात? त्यांनी सांगितलं की या तारखेला जॉईन व्हा, लगेच या ठिकाणी थँक्यू व्हेरी मच एका लाईनचा रिप्लाय चालेल का? नाही चालणार, हे लक्षात घ्या. आय एम प्लीज टू फॉर्मली ऍक्सेप्ट द ऑफर ऑफ द पोझिशन ऑफ, जो काय रोल असेल तो, लुक फॉरवर्ड टू जॉईनिंग ऑन डेट, जी काय डेट असेल ती. म्हणजे त्यांना हे कळालं पाहिजे की तुम्हाला ते अपॉर्च्युनिटी मिळालं, त्याबद्दल त्यांचे आभार. कुठल्या पैशासाठी मिळालं, किती तारखेला जॉईनिंग व्हायचं आहे हे मी काय. तुम्ही व्यवस्थित कम्युनिकेशन जे आहे, जसं बोलताना पूर्ण वाक्यात बोलणं गरजेचं असतं, नाहीतर गैरसमज होतात, वाद होतात विनाकारण या ठिकाणी. तशा पद्धतीनं तुम्ही लिहित असताना देखील तुमच्या या ठिकाणी बाबी व्यवस्थित मांडता येतील असा प्रयत्न करायला पाहिजे. लक्षात. ऑफर नाकारायची जरी असेल तरी मेल करा, रिप्लाय करा. लक्षात. जायचंच नाही मग जाऊ दे, मेल येऊ दे, मी बघणारच नाही, फोन आला तरी मी उचलणारच नाही, हे प्रोफेशनल कम्युनिकेशन होऊ शकत नाही. लक्षात. तिथं जाऊन तुम्ही कमिटमेंट केलेली आहे की जर मला संधी दिली तर मी येणार आहे. लक्षात. तर त्यांनी ज्या वेळेला तुम्हाला बोलवलंय त्यावेळी तुमची जबाबदारी होती की तुम्हाला हे सांगायला पाहिजे की बाबा मला यायचं नाही आहे, मला दुसरीकडे मिळालेलं आहे. ह्या काहीतरी गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगता यायला पाहिजेत. आफ्टर केअरफुल कन्सिडरेशन आय हॅव डिसाइडेड टू प्लेजर another opportunity, pursuing another opportunity that align more closely to my career goals. Thank you for your time. म्हणजे मला या ठिकाणी दुसरीकडे मिळालेली संधी आहे जी माझ्या करिअर ग्रोथला चांगल्या पद्धतीने मदत करणार आहे, त्यामुळे तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आभारी आहे, हे लक्षात घ्या. हे त्याला कळू दे की बाबा तुम्हाला मिळालेली आहे संधी कुठेतरी, कारण आपण ते शोधतच नाही, आपण हे कम्युनिकेशन क्लोज करत नाही. लक्षात घ्या. ती गोष्ट देखील आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर रेफरन्स मागणे. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या कंपनीकडे, म्हणजे जसं काय की ज्या वेळेला तुम्ही एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीकडे जाता, तर पहिल्या कंपनीनं तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित रेफरन्स जे आहे ते द्यावे लागतात. आणि ही पद्धत अजूनही अस्तित्वात आहे. काही ठिकाणी आता बदल चाललेत, आपणही त्याच्यावर मोठं काम करतोय की जसं या ठिकाणी सिबिल स्कोर आहे तसं या ठिकाणी अकॅडमिक स्कोर देखील मेंटेन केला जाईल आणि त्याच्यावरच तुमच्या प्रोफाईल एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीमध्ये शिफ्ट होऊ शकतात. पण इतर या ठिकाणी रेफरन्स मागण्याचं देखील तुम्हाला शॉर्टकटमध्ये व्यवस्थित मेसेजिंग देता आलं पाहिजे. सॅलरी निगोसिएशनचा जो काही ड्राफ्ट असतो तो पण व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला मांडता यायला पाहिजे, हे लक्षात घ्या. रजेसाठी, नोकरीत असताना रजेसाठी या प्रत्येक टाईप आहेत. मी त्या प्रत्येकाचं एक्झाम्पल यासाठी एक्सप्लेन करत नाही की आज तो तुमचा टास्क आहे. लक्षात घ्या की मला शोधायचं आहे, माझ्यामध्ये ते उत्सुकता आहे. सॅलरी निगोसिएशनसाठी काय लिहिलं पाहिजे, रजेसाठी लिव्ह ऍप्लिकेशनसाठी काय टाकलं पाहिजे, रेफरन्स कशा पद्धतीने मला मागायचा आहे. लक्षात. राजीनामा जर द्यायचा असेल तर कसा द्यायचा आहे. लक्षात. म्हणजे 2-2 ओळीचे राजीनामे कधी कधी व्हायरल होतात बघा. लक्षात. ते एक मै जा रही हूं भुर असं या ठिकाणी टाकलं, मेल टाकलं आणि ती जॉब सोडून निघून गेली. तो इतका व्हायरल झाला सगळीकडे त्याच्यामध्ये. लक्षात. असे राजीनामे चालणार नाही. तो सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी ठीक आहे, गेला एक प्रसंग घडून गेला त्याच्यामध्ये. पण तुम्हाला आयुष्यभर जर नोकरीच करायची असेल तर अशा पद्धतीच्या तुमच्या कृती ह्या नवीन कंपनी तुम्हाला ऍक्सेप्ट करत असताना विचार करेल का नाही की ही व्यक्ती, असा राजीनामा देणारी व्यक्ती आपण आपल्याकडे घ्यायची का, अशी अरोगंट व्यक्ती आपण आपल्याकडे घ्यायची का, कम्युनिकेशन अशा पद्धतीने असणार, हे सगळं होतं. लक्षात घ्या. त्यामुळे त्याची काळजी आपण करायची आहेत. लक्षात घ्या. 15 अशा मिस्टेक आहेत की ज्या तुम्ही टाळायच्या आहेत मेल लिहित असताना, ते सांगतो. पहिली, सब्जेक्ट लाईन रिकामी सोडायची नाही का, सब्जेक्ट लाईन अस्पष्ट अजिबात ठेवायची नाही, ती व्यवस्थित असायला पाहिजे, क्लिअर आणि स्पेसिफिक असली पाहिजे. सुरुवात कसं हाय हॅलो डिअर सर अशा पद्धतीचं नाही. लक्षात घ्या. डिअर, मग ते मॅडम असतील, सर असतील, मिस्टर असतील, मिसेस असतील, लक्षात. आणि त्यांचा नियम टाकायचा प्रयत्न करा, नेम जर असेल तर तिथं. तिसरं महत्वाचं, स्पेलिंग मिस्टेक या ठिकाणी करायची नाही, ग्रामर एरर ठेवायची नाहीत. त्यासाठी AI टूल किंवा मेल ड्राफ्टिंग मध्ये येणारे टूल तुम्ही वापरू शकता, हे लक्षात घ्या. चॅट जीपीटी किंवा या ठिकाणी प्रूफ चेक नावाचा या ठिकाणी ऑप्शन जो आहे चॅट जीपीटीचा, त्यात हा त्याला उपयोगाला तुम्हाला येऊ शकतो. लक्षात घ्या. लांब लचक पॅरेग्राफ लिहायचे नाहीत. लक्षात. गोंधळ निर्माण करणार. 3 शॉर्ट पॅरेग्राफ असावेत, प्रत्येकात जास्तीत जास्त 5 ओळी असाव्यात, हे लक्षात घ्या. इमोजी, त्यानंतर या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी नको असणारे, नाही का, तुम्ही व्हॉट्सअपला वापरता बघा, HW हम, प्लीज PLZ प्लीज, लक्षात. थँक्स THX थँक्स, लक्षात. ग्रेटला काय वाटतं GR8 वापरता तुम्ही त्याच्यामध्ये, ग्रेट, लक्षात. ॲज सुन ॲज पॉसिबल ASAP वापरतो. अशा गोष्टी वापरायच्या नाही. फुल वर्ड तुम्हाला वापरायचं
आहे हे लक्षात त्याच्यावरती. रिझ्यूम अटॅच करायला विसरायचं नाही. लक्षात सेंड करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या अटॅचमेंट तपासायच्या आहेत. नंतर काय करतो, एका मेलमध्ये कंटेंट बॉक्स जातो, दुसरा रिकामा मेल जातो, त्याला रिझ्यूम अटॅच केलेला असतो. हे चालणार नाही, लक्षात घ्या. रिझ्युमे मध्ये नाव चुकीचं, लक्षात. रिझ्युमेचं नाव या ठिकाणी चुकीचं असणं म्हणजे काय, रिझ्युमे फायनल डॉट, तुम्ही ते एडिट करत असताना जे नाव आलं असतं ना, ते जसंच तसं त्या फाईल अटॅच केलं असतं. हे करू नका, कारण त्यांना तेवढा वेळ नसतो की तुम्ही डाउनलोड केलेला रिझ्युम काय नावानं आलं सर बघा. तुमच्या रिझ्युमेच्या फाईलची प्रत्येक फाईलचं नाव तुम्ही चेंज केलं पाहिजे. म्हणजे मी गंमत सांगतोय, एका मोठ्या ऑफिसमध्ये झालेला किस्सा. मिनिस्टर ऑफिस सोबत या ठिकाणी कम्युनिकेशन करायचं होतं. त्यांचे बॉस तिथे या ठिकाणी मंत्रालयामध्ये होते आणि त्यांनी ऑफिसला सांगितलं की मला मंत्री महोदयांना निमंत्रण द्यायचं आहे, थोडंसं अर्जंट द्या. काय लक्षात त्याच्यामध्ये. आता थोडंसं अर्जंट द्या म्हटल्यानंतर या ठिकाणी काय केलं की त्या व्यक्तीनं तिथे या ठिकाणी पत्र लिहिलं आणि थोडंसं अर्जंट असंच टाईप टाकलं आणि मेल करून टाकलं. आता मेल त्यांनी काय केलं की ह्यांचे बॉस तिथं असल्यावर त्यांना वाटले की आपण आपल्याकडे घेण्यापेक्षा मिनिस्टरच्या ऑफिसलाच मेल घेऊ, तिथनं प्रिंट काढता येईल. तो मेल तसाच गेला. त्यांच्या ओएसडीनं सांगितलं त्याच्यामध्ये, साहेब बघा तुमच्या ऑफिसनं कसं केले, नाव काय लिहिलं, थोडंसं अर्जंट. किंवा या ठिकाणी मिनिस्टरचं नाव लिहित असताना, आता समजा या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून आपल्या खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील त्याच्यावरती लक्षात, तर या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील म्हणजे ऑनरेबल चंद्रकांतदादा पाटील असं नाव आलं पाहिजे त्याच्यावरती, लक्षात. किंवा तिथं फक्त या ठिकाणी तुम्ही सीपी लिहिलं तर चालेल का, लक्षात. का चंद्रकांत पाटील असं फक्त लिहिलं तर चालेल का, हे चालणार नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे फाईल रिनेम करणं हे फार गरजेचं असतं, लक्षात घ्या. वर्डची फाईल या ठिकाणी पाठवायची नाही, लक्षात. पीडीएफ फाईल पाठवायची. वर्डची फाईल काय होते, फॉन्ट मिसमॅच होत असतात, तुमचं जे आहे ते वाचलं जात नाही. पीडीएफ मध्ये तुमचे फॉन्ट प्रोटेक्ट होत असतात. पीडीएफ केल्यानंतर ते चेक करायचे. आता बऱ्याच वेळा वर्डची फाईल तयार करता तुम्ही पीडीएफ एक्सपोर्ट केले की त्यात चौकोन यायला लागतात. जर करता काही फॉन्ट मिसिंग असतील तर ते चेक करायचे. तिकडे गेल्यानंतर त्यांनी बघितलं रिजेक्ट केलं तर त्याचं कारण ठरू नाही, लक्षात घ्या. त्यानंतर सगळेच ऑल कॅप्स किंवा ऑल लोअर केस वापरायचे नाही. टाईप करत असताना कॅप्सलॉक ऑन झालं आणि सगळंच तुम्ही फॉर्मॅट किंवा या ठिकाणी कॅपिटलमध्ये टाईप केलं किंवा सगळंच लोअर केसमध्ये टाईप केलं असं चालणार नाही, हे लक्षात द्या. तिकडे तर आपण लक्षच देत नाही, पण तिकडे लक्ष द्यायला पाहिजे, लक्षात द्या. म्हणजे सगळं कॅपिटल, प्लीज गिव्ह मी द जॉब, काय लक्षात. म्हणजे ओरडल्यासारखं आपण बोललं तर चालणार आहे का, नाही चालणार. किंवा या ठिकाणी प्लीज गिव्ह मी जॉब, हे सगळं स्मॉल लेटरमध्ये. म्हणजे एकतर तुम्ही आळशी आहात असं पण नाही वाटलं पाहिजे, अरोगंट आहेत असं पण नाही वाटलं पाहिजे. प्रॉपर केसमध्ये म्हणजे टायटल केस असेल का, जे ज्या ठिकाणी जे फुलस्टॉप नंतर येणारं पहिलं अक्षर कॅपिटल असायला पाहिजे वगैरे, हे जे काही नियम असतात त्या नियमांचा वापर करून ते लिहायचं आहे. तुम्ही ChatGPTचा वापर करा, तुम्ही तुमचे AI टूल वापरा, फॉर्मॅट बघा आणि ड्राफ्टिंग स्वतःच तयार करा, हे लक्षात त्याच्यावरतीतनं. रिप्लायची घाई द्यायची नाही. म्हणजे काय, अर्जंट म्हणायचं, त्याच्या पुढे 1 2 3 4 असे हे नाही का अवतरण चिन्ह टाकतो, सॉरी उद्गारवाचक चिन्ह टाकायचं त्याच्यामध्ये, हा फॉर्मॅट असू शकत नाही. पेशंटली एका आठवड्यानंतर तुम्ही फॉलोअपसाठी फॉलोअप मेल टाका, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची चूक CC/BCCचा गोंधळ. CC सर्वांना दिसतं, लक्षात घ्या. तुम्ही अटॅच केलं आणि BCC म्हणजे इतरांना दिसत नाही, ते ज्याला पाठवलं त्याला, आणि म्हणजे ज्या BCC मध्ये ज्याचा ऍड्रेस आहे, एक मेल दोघांना पाठवला, एक ज्याला पाठवायचं 2 मध्ये असेल आणि BCC मध्ये असेल तो, पण त्या दोघांना सेपरेट ते सगळ्यांना दिसत नाही. त्यामुळे बल्क मेलिंगसाठी BCC वापरणं गरजेचं आहे, लक्षात त्याच्यावरतीतनं. रिप्लाय ऑल, आता इथं या ठिकाणी अडचण होते, लक्षात. कंपनीनं जर समजा 15 लोकांना या ठिकाणी मेल पाठवलेला आहे, ते CC मधनं पाठवलेले आहेत अपॉइंटमेंटसाठीचे किंवा इंटरव्ह्यूसाठीचे, आणि तुम्हाला आज या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायला जमणार नाही. मग तुम्ही तो मेल ड्राफ्ट केला आणि फॉरवर्ड किंवा रिप्लाय टू ऑल केला, म्हणजे त्या सगळ्या कॅन्डिडेटना पण रिप्लाय केला की तुम्ही जाणार नाही आहे. छोटीशी गोष्ट असते, ती बघायला पाहिजे आपल्याला. रिप्लाय आणि रिप्लाय टू ऑल काय आहे, तर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. एकाच मेलमध्ये अनेक विषय बोलू नका, लक्षात. मला या पोझिशनसाठी यायचं आहे, ती नाही मिळाली तर ही पण चालेल, ही नाही मिळाली तर याच्यासाठी तरी विचार करा, आणि मला ते तुमच्या कंपनीमध्ये काय काय प्रोडक्ट चालतं याची जरा माहिती, काही गरज नाही. सेपरेट तुम्ही मेल ड्राफ्ट करा, विषय सॉर्टेड ठेवा. त्याचं कारण सांगतो, लक्षात घ्या, की ज्या वेळेला या मोठ्या कंपनीच्या मध्ये काम करता त्यावेळेला प्रत्येक विषय हाताळण्यासाठी वेगळे लोक असतात, वेगवेगळी यंत्रणा असते. सेपरेट मेल आला, तेवढाच मेल त्यांनी फॉरवर्ड केला पुढच्याला, तर ती व्यक्ती तुम्हाला उत्तर देऊ शकते.
आता हा मिक्स सब्जेक्ट टाकून तुम्ही मेल लिहिल्यानंतर तो करेल कसा? आणि मग तो पुन्हा पहिल्या पाठवला तर दुसरे 2 विषय या ठिकाणी तुमचे निग्लेक्ट होऊ शकतात, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने या ठिकाणी आणि शेवटचं 2 चुका आपण टाळायच्या आहेत. असं पहिलं, तुमच्या ईमेलचं टायमिंग रात्री 2 वाजता मेल पाठवता चालेल का? वेळ मिळाला मला आता मेल पाठवतो, चालणार नाही. सकाळी 9 ते 11च्या वेळेमध्ये तुमचे ईमेल जायला पाहिजेत, लक्षात घ्या. सिग्नेचर नसणं अजिबात चालणार नाही, ते लक्षात घ्या. अजून बरेच या ठिकाणी विषय आहेत ज्याच्यावर आपल्याला बोलायला पाहिजे. मला असं वाटतंय की आपलं आता असं व्हायला लागले की 20 मिनिटामध्ये ते 25 मिनिटामध्ये हे प्रोफेशनल स्किल जे आहेत ते संपत नाहीत. पण मित्रांनो, आपण त्यासाठी प्रयत्न करूया. हा विषय आय ओपनर म्हणून जरी तुमच्यापर्यंत आला तर तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावर रिसर्च करता येईल. आज तुम्हाला हे सर्च करायचं आहे की प्रोफेशनल मेल रायटिंग कशा पद्धतीचे आहेत. 4 फॉर्मॅट जे मी सांगितले त्या पद्धतीने ऍप्लिकेशन असेल, लिव्ह ऍप्लिकेशन असेल, त्यानंतर इंटर्नशिप असेल, रेफरन्ससाठी असेल, तर या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करता यायला पाहिजे. तुम्ही या ठिकाणी प्रॉपर तिकडे लक्ष द्याल असं या ठिकाणी मला वाटतं. आजचा टास्क हाच आहे की प्रोफेशनल मेलिंग कशा पद्धतीने असावं यासाठी थोडंसं रिसर्च करा, तुमचा फॉर्मॅट तयार करा. आज उपस्थित सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. तुम्हाला आजच्या दिवसासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.